जिल्हाभरामध्ये सध्या पाणी टंचाईच्या अनुषंगानं एकूण 678 टँकरद्वारे ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा सुरू आहे। जवळजवळ 412 आणि 61 वाड्या यांना या 678 टँकर मार्फत पाणी पुरवठा सुरू आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आपण विहीर अधिग्रहित केलेले आहेत। जवळजवळ 285 गावासाठी 346 विहिरीचं अधिग्रहण केलेलं आहे आणि या विहीर अधिग्रहणामार्फत सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पुरवठा ग्रामीण भागातील नागरिकांना केला जातोय। माझं विनम्र आव्हान सर्व नागरिकांना असणार आहे की या सर्व सुविधेनंतरही काही गावामध्ये जर पाणी टंचाई किंवा चारा टंचाई असेल तर त्यांनी पुढच्या 3 दिवसामध्ये तहसीलदाराकडे एक रितसर निवेदन किंवा अर्ज आपण द्यावा। वस्तुस्थिती दर्शक तो अहवाल किंवा मागणी असली पाहिजे। आम्ही संपूर्ण तहसीलदाराकडून त्यांच्या आलेल्या अर्जाचा किंवा निवेदनाचा अभ्यास करू आणि ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी तातडीनं पुढच्या 1 आठवड्यामध्ये ज्या काही माध्यमातून पाणी पुरवठा करता येईल ते माध्यम त्यांना आम्ही उपलब्ध करून देऊ। कुठलाही नागरिक किंवा कुठल्याही गावातील व्यक्ती पाणी पुरवठ्या वाचून वंचित राहणार नाही याची आम्ही खबरदारी घेतो आहोत। शासन स्तरावरून सुद्धा तशा सूचना प्राप्त झालेल्या आहेत की चारा टंचाई आणि पाणी टंचाईच्या बाबतीमध्ये कुठलीही यंत्रणा हवेली करणार नाहीये। आज रोजी आमच्याकडे आमच्या एसडीएम ऑफिसला कुठलाही टँकरचा प्रस्ताव प्रलंबित नाहीये आणि निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा दर आठवड्याला मी याच्या संदर्भात आढावा बैठक घेतलेली आहे। आज रोजी सुद्धा पूर्ण जिल्हाभरामध्ये आमची महसूल यंत्रणा, ग्रामविकास यंत्रणा, पाणी पुरवठा यंत्रणा जॉईंटली टंचाईग्रस्त गावाला भेटी देऊन त्यातील गावकऱ्यांना भेटणे, त्यांच्याशी हितगुज करणे, त्यांना कोणत्या पद्धतीनं पाणी पुरवठा आम्ही करतोय ते त्यांना समजावून सांगणे, त्यांची काही मागणी असेल तर ती मागणी नोंदणी करून घेणे, टँकरद्वारे जे पाणी पुरवठा होत आहे ते चांगल्या दर्जाचं होत आहे का नाही याची सुद्धा तपासणी आम्ही सध्या करतो आहोत आणि ती मोहीम मोठ्या प्रमाणामध्ये सध्या सुरू आहे। जिल्हा प्रशासन पाणी टंचाई आणि चारा टंचाईच्या बाबतीमध्ये अतिशय दक्ष आहे। कुठल्याही नागरिकांना किंवा कुठल्याही पशुधन मालकाला कुठलीही अडचण येणार नाही याची आम्ही खबरदारी घेतो आहोत।